फोटो बघूनच वाटतंय ना आईस्क्रीम किती छान झालेले आहेत ते. अगदी कमी साहित्यात, कोणत्याही प्रकारचं व्हिपिंग क्रीम न यूज करता, कॉर्नफ्लॉवर, कस्टर्ड पावडर न यूज करता हे आईस्क्रीम मी इथे बनवणार आहेत. अगदी कमी साहित्यात, अगदी मार्केटसारखी टेस्ट आणि टेक्स्चर देखील क्रीमी अजिबात आईस क्रिस्टल नाही आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 लिटर हाय फॅट दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध हाय फॅटच घ्यायचं आहे. याला गरम करण्यासाठी आपण इथे ठेवायचं आहे. ही जी साय होती ही यामध्येच आपल्याला मोडून घ्यायची आहे. दूध चांगल्या प्रकारे बॉईल होऊ द्यायचं. हे बघा, साईडची सायसुद्धा या चमच्याच्या मदतीने यामध्ये टाकून घ्यायची आहे. दूध आपलं बॉईल झालेलं आहे, उकळी आलेली आहे. आता यातलं मी 3 चमचे एवढं दूध एका वाटीमध्ये इथे काढून घेत आहेत. साधारण 1 वाटी दूध आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. हे वाटीभर दूध आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये 4 चमचेभर एवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. अगदी आपण चपाती करतो तेच पीठ आपल्याला इथे टाकायचं आहे. 4 चमचे आपल्याला इथे पुरेसे होतील. हे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं. गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. पूर्णपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे मिक्स झालेलं आहे आपलं. साईडला आपण ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दुधाकडे जाऊ. हे बघा, दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटू द्यायचं आहे. साईडला जी साय येते ती यामध्येच मिक्स करत जायची आहे चमच्याच्या मदतीने. हे बघा, याप्रमाणे. आता यामध्ये मी पाऊण वाटीभर एवढी साखर इथे घेतलेली आहे. पाऊण वाटी साखर पुरेशी होती. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकतात, पण पाऊण वाटी अगदी बरोबर प्रमाण आहे. आता इथे मी 2 चमचेभर मिल्क पावडर घेतलेली आहेत. आपण ते दूध आणि गव्हाचं पीठ मिक्स केलं होतं त्यामध्ये ही मिल्क पावडर आपल्याला टाकून द्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं. हे बघा, रेडी झालेली ही प्युरी. आता दूध देखील आपलं थोडं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये ही प्युरी देखील आपण इथे ॲड करून घ्यायची. मिक्स करून घ्यायचं. हे दूध आपल्याला थोडं शिजू द्यायचं आहे. यात जे आपण गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे यामुळे या दुधाला असा घट्टसरपणा येतो. कोणत्याही प्रकारचं व्हिपिंग क्रीम न यूज करता आपण हे आईस्क्रीम बनवणार आहोत. हे आपलं चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची, थंड होण्याकरता ठेवून द्यायचं. आता आपल्याला एका भांड्यामध्ये 3 चमचे भर एवढी साखर घ्यायची आहे. अगदी पोहे खायचे चमचे जे असतात आपले त्याचं माप आपण इथे घेऊ शकतो. साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही साखर वितळवायची आहे. आपल्याला ही साखर कॅरमल करायची आहे. हे बघा, साखर हळूहळू वितळायला लागलेली आहेत, लिक्विड फॉर्म होत आहेत आणि हे कंटिन्युअसली आपल्याला हलवत जायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहेत. हे बघा, साखर आपली वितळून झालेली आहे. बघू शकतात तुम्ही. हे बघा, पूर्णपणे वितळलेली आहे. थोडा याचा कलर आपल्याला अजून चेंज होऊपर्यंत हलवत राहायचं आहे. चेंज झालेला आहे. यामध्ये मी 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम इथे ॲड केलेले आहेत. गॅसची फ्लेम आता आपल्याला इथे बंद करायची आहे. हे बघा, आता मी इथे ऑडी रॅप पेपर इथे घेतलेला आहे. यामध्ये हे मिश्रण गरम असताना त्या पेपरवर टाकून घ्यायचं आहे. थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर याला या प्रकारे असं रॅप करून घ्यायचं. तुमच्याकडे लाटणं वगैरे असेल तर त्याच्या मदतीने याला असं टॅप करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. नंतर जे काजू बदाम असतात ते मुसळीच्या मदतीने बारीक असे तुकडे याचे करून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे माझे सर्व तुकडे करून झालेले आहेत. आपलं हे आईस्क्रीम बटरस्कॉच आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे टाकून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धा चमचाभर व्हॅनिला इसेन्स इथे ॲड केलेला आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं. एका टीनमध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे हे बॅटर. हे बघा, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात. अगदी क्रीमी आपलं आईस्क्रीम हे होणार आहेत. हे बघा, पूर्ण माझं या टीनमध्ये हे आईस्क्रीम काढून झालेलं आहे. यावर मी आता एक पॉलिथिन किंवा रॅप पेपर तुम्ही रॅप करू शकतात. डब्याचं झाकण लावून याला 2 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. 2 तासानंतर परत हे आईस्क्रीम काढायचं आहे. मिक्सरला लावून घ्यायचं. परत या एका टीनमध्ये आपण इथे काढून घेतलेलं आहे. अगदी क्रीमी असं आपलं आईस्क्रीम हे तयार होतं. हे आईस्क्रीमला डबल मिक्सरमध्ये टाकायची गरज आहे. त्यामुळे खूप छान असं टेक्स्चर येतं. यावर जे आपण काजू बदामाचे शुगर क्रिस्टल केलेले होते ते यावर टाकून घ्यायचे. आपलं हे आईस्क्रीम बटरस्कॉच आहे. थोडं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या मदतीनेच. हे बघा, या पद्धतीने
वरून अजून थोडे हे क्रिस्टल आपण इथे टाकून घेणार आहोत. अजून आपला आईस्क्रीम खूप छान दिसेल. याला आपण परत रॅप करून घेऊ. 8 ते 9 तासांकरता फ्रीजरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे किंवा तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकतात. हे बघा, दुसऱ्या दिवशी आपण हे आईस्क्रीम काढून घ्यायचं. आईस्क्रीम काढल्यानंतर लगेच याला रिमूव्ह करायचं नाही. चमच्याच्या मदतीने थोडं 10 मिनटं राहू द्यायचं बाहेर, नंतर काढून घ्यायचं. हे बघा, असं क्रीमी असं आपलं आईस्क्रीम हे रेडी झालेलं आहे. अगदी मार्केटसारखंच, अजिबात आईस क्रिस्टल वगैरे फॉर्म झालेले नाही आहे. मी तुम्हाला एका वाटीमध्ये इथे काढून दाखवते. हे बघा किती मस्त एकदम क्रीमी. गव्हाचं पीठ आहे पण अजिबात त्याची टेस्ट गव्हाचं पीठ टाकलं आहे असं वाटत नाही. अगदी मार्केटसारखी टेस्ट आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर. चला, बाय बाय.